हॅलो एव्हरीवन, मी नम्रता तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते। तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे मस्त अशी शेवपुरीची रेसिपी। एकदम इझी आहे आणि टेस्टला तर इतकी मस्त लागते। तर ही शेवपुरीची रेसिपी मी कशी बनवली आहे तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर चला आपण आत्ताच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मी काय केलं, जे आपले वटाणे असतात ना येलो कलरचे, तर ते वटाणे 1.5 वाटी भिजत घातले होते। तर ते ना फुगून ऑलमोस्ट 3 वाटी झाले, तुम्ही इकडे बघा। आणि मी कुकरमध्ये आता ते शिजवायला घेतलेत आणि त्यामध्ये जेवढे वटाणे होते ना 3 वाटी, तर तेवढंच मी पाणी टाकले। 3 वाट्या पाणी टाकलं। तर हे जे येलो वटाणे होते तर ते मी 6 ते 7 तास मी त्याला चांगलं भिजत घातलं आणि त्यानंतर त्याला शिजवायला घेतले। तर आता मी त्याच्यामध्ये पाव चमचा हळद टाकली, 1 चमचा मीठ टाकलं आणि 1 चमचा तेल टाकलं आणि ते टाकून झाल्यानंतर त्याला शिट्ट्या करायला गॅस चालू केला। तर तुम्हाला ना हे येलो वटाणे शिजवण्यासाठी 6 ते 7 शिट्ट्या करायच्या आहेत, तरच तुमचा वटाणा एकदम मऊ आणि आपण जसं बाहेर असा मस्त तो रगडा खातो ना येलो कलरचा तसा होईल। तुम्हाला 6 ते 7 शिट्ट्या मीडियम गॅसवर या करायच्यात। तर आता आपल्याला शेवपुरीसाठी जी चिंचेची चटणी आहे ना तर ती बनवायची। तर त्यासाठी मी काय केलं, इथे पाव वाटी चिंच घेतलं, त्यामध्ये 6 खजूर टाकले आणि अर्धा वाटी गूळ टाकून घेतला आणि त्यानंतर त्याच्यामध्ये 2 ग्लास गरम पाणी टाकलं। गरम पाणी का टाकलं तर आपलं जे जी चिंच आहे ना तर ती एकदम फास्ट त्याच्यामध्ये मेल्ट होईल आणि वेळ कमी लागेल, म्हणून गरम पाणी टाकायचं, म्हणजे तुमची चिंच एकदम पटकन त्या गरम पाण्यामध्ये मिक्स होऊन घट्ट व्हायला चालू होते। तर गरम पाणी टाकल्यानंतर तुम्ही बघा इकडे लगेच उकळी आली आणि त्यानंतर मी त्यामध्ये 3 चमचा लाल तिखट टाकलं, 1 छोटा पाव चम्मच मी त्यामध्ये हळद टाकली, 1 चमचा धनेपूड, 1 चमचा जिरेपूड टाकलं, 1 चमचा मीठ टाकलं आणि आता इथे ना पावभाजी स्मॅशर घेतला आणि त्यांनी स्मॅश करायला चालू केलं, म्हणजे जे चिंच आहे ना तर ती या पाण्यामध्ये आणि ते सगळं असं मिक्स होईल आणि चांगलं आहे ना ते मिश्रण जुळून येईल म्हणून। तर तुम्ही इकडे बघा हळूहळू आहे ना हे मिश्रण असं घट्ट व्हायला चालू होतं। जशी थिक अशी थोडीशी कन्सिस्टन्सी यायला लागली ना की आपल्याला गॅस बंद करायचा। तर तुम्ही इकडे बघा ह्याला थिक अशी कन्सिस्टन्सी आलेली आहे आणि जे चिंच होती ना तर ती यामध्ये चांगली एकजीव झाली आहे। तर एक चाळणी घ्यायची आणि खाली भांडं घ्यायचं आणि आपण जे तयार केलेलं होतं चिंचेचा सगळा गर तर तो या चाळणीमध्ये काढायचा आणि परत पावभाजी स्मॅशरने पूर्ण असं स्मॅश करून खाली आपल्याला प्लेन आपली जी चिंचेची चटणी आहे ना तर ती येते आणि त्याच्यानंतर आपल्याला ती थंड करायला ठेवायची आहे, म्हणजे नॉर्मल रूम टेम्परेचरला ठेवून द्यायची, म्हणजे त्याची कन्सिस्टन्सी अजून थोडीशी घट्ट होते आणि थंड झाल्यामुळे टेस्टला सुद्धा अजून खूप छान लागते। तर ती चटणी करून झाली आणि त्याच्यानंतर तुम्ही इकडे बघा मी कुकर खोलला आणि हे वटाणे इतके छान शिजले होते। 7 ते 6-7 शिट्ट्या केल्यानंतर आहे ना हे खूप चांगले शिजतात। तर तुम्ही सुद्धा 6-7 शिट्ट्या करा आणि त्याच्यानंतर मी ते बाउलमध्ये काढून घेतलं आणि आता आपल्याला जे पाणीपुरीसाठी जे आपल्याला नाही का पुदिन्याचं पाणी असतं तर ते लागतं। तर ते मी इथे एकदम इन्स्टंट बनवलं, म्हणजे एव्हरेस्टचा मला इंडियन स्टोअरमध्ये पाणीपुरीचा रेडीमेड मसाला भेटला, त्यामध्ये मी ते मसाल्याचं पॅकेट होतं तर त्याच्यातला अर्धा पावडर मी एका भांड्यात टाकली, त्याच्यामध्ये 3 ग्लास पाणी टाकलं आणि इथे लगेच जे पाणीपुरीचं पाणी आहे, म्हणजे शेवपुरीचं जे पाणी आहे ते सुद्धा रेडी झालं। आणि मी आहे ना 2-3 बटाटे चांगले हे करून घेतले होते, शिजून घेतले होते। तर ते बटाटेसुद्धा त्याचं साल काढून घेतलं आणि त्यामध्ये लाल तिखट टाकलं, थोडंसं मीठ टाकलं आणि त्याला थोडंसं मिक्स करून ठेवून दिलं। आणि आता आहे ना आपले सगळे म्हणजे जे तयारी आहे ना तर ती झालेली आहे। आपल्याला कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीरसुद्धा चिरून घ्यायची बारीक। तर आता आपल्याला इकडे शेवपुरीसाठी सगळ्या गोष्टी असेंबल करायच्या आहेत। तर ही आपण जी चिंचेची चटणी बनवलेली होती ती सुद्धा इकडे रेडी झाली आहे। आपण जो एव्हरेस्टचा पाणीपुरी मसाल्याचं पाणी बनवलं ते सुद्धा मी इथे घेतलं, बटाटे घेतले, त्याच्यानंतर आपण जो शिजवलेला वटाणा होता तो घेतला, शेव आहे ती सुद्धा बारीक होती तर ती सुद्धा घेतली, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर बारीक चिरून घेतलं। तर आता सगळ्या गोष्टी असेंबल करून झाल्या आणि आपल्याला जे शेवपुरीच्या पुऱ्या होत्या तर त्याला असं मधून होल पाडून आता आपल्याला त्यामध्ये जे आपण सगळं मटेरियल असेंबल केलं तर ते एक एक करून भरायचं
आणि मी तुम्हाला सांगते की ही शेवपुरी कशी बनवायची, म्हणजे स्टार्टिंगला काय टाकायचं नंतर काय टाकायचं. तुम्ही स्टेप बाय स्टेप हे फॉलो करा आणि तुमची शेवपुरी इतकी मस्त लागेल, टेस्टी लागेल. आणि तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा, तुम्ही कायम ही रेसिपी बनवत राहणार. आता मी काय केलं, त्या शेवपुरीच्या पुऱ्यांमध्ये मी जे बटाट्याचं सारण होतं तर ते थोडं थोडं टाकलं. आणि बटाट्याचं सारण टाकून झाल्यानंतर आपण जे वटाणे घेतले होते शिजवलेले, तर ते वटाणे थोडे चमचाने ते टाकून घेतले. सगळ्या पुरीमध्ये आपल्याला ते वटाणे टाकून घ्यायचे. आणि ते टाकून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर हे जे आपण बारीक चिरलेलं होतं ना, तर ते मी सगळं एकत्रच केलं, म्हणजे वेगवेगळं नाही ठेवलं, म्हणजे एकदम टाकायला ते बरं पडतं. मग कांदा, टोमॅटो, कोथिंबीर तर ते सुद्धा ह्या पुऱ्यांमध्ये टाकून घ्यायचं. तर आता यामध्ये आपल्याला लाल तिखट पावडरसुद्धा टाकायची. आपल्या घरी जे लाल तिखट असतं ना, तर तेच मी थोडंसं एकदम पिंच असं प्रत्येक शेवपुरीवर टाकून घेतलं. आणि त्यानंतर मी इथे फेटलेलं दही घेतलं, म्हणजे आपलं जे घरचं दही असतं तर त्याला थोडंसं चमचाने मिक्स एकजीव असं करून थोडंसं फेटून घेतलं आणि तेच ह्याच्यामध्ये टाकलं थोडं थोडं. तर प्रत्येक पुरीवर मी हे थोडंसं टाकलं आहे. तुम्हाला जर दही आवडत नसेल ना, तर तुम्ही ही स्टेप स्किपसुद्धा करू शकता. तशीसुद्धा शेवपुरी खूप मस्त लागते. आणि तुम्हाला जर दही आवडत असेल तर ही दही टाकूनसुद्धा तुम्ही खाऊ शकता, टेस्टला खूप एकदम मस्त लागते. आणि आता दही टाकून झाल्यानंतर आपण जे पाणी केलेलं होतं इन्स्टंटवालं, ते पुदिन्याचं पाणी, तर ते टाकायचं. ते प्रत्येक पुरीमध्ये टाकून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये जे चिंचेचं पाणी केलं होतं ते सुद्धा टाकून घ्यायचं. चिंचेचं पाणी प्रत्येक पुरीमध्ये टाकून झाल्यानंतर आपल्याला शेव टाकायची आहे. आणि शेव टाकून झाल्यानंतर आपली ही शेवपुरी रेडी होते खायला आणि तुम्हाला सर्व करायची आहे. टेस्टला इतकी मस्त लागते ना ही शेवपुरी. तुम्ही कोणत्याही ओकेजनला, तुम्हाला पार्टी ठेवायची आहे घरामध्ये किंवा असे तुमच्या घरी गेस्ट येणार असतील, तुम्हाला काहीतरी स्टार्टर बनवायचं आहे, तर तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि सगळ्यांना ही रेसिपी खूप आवडेल. तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुम्हाला ही रेसिपी आवडली का, तुम्ही ट्राय केली का. तर रेडी झाली आपली ही शेवपुरी खायला आणि तुम्हीसुद्धा ही रेसिपी ट्राय करा. आणि भेटू आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.